नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेची वेबसाईट पण बंद झालेली आहे आणि ॲप पण बंद झालेला आहे। तर अशा भरपूर महिला राहिलेल्या आहेत ज्या महिलांनी अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला नाही, कारण भरपूर महिलांचे कागदपत्र अजूनही जमा नव्हते। त्याच्यामुळे त्यांनी अजूनही वेबसाईटवरून सुद्धा किंवा ॲपवरून सुद्धा ॲप्लाय केलेलं नव्हतं। तरी पण वेबसाईट बंद झालेली आहे आणि ॲपसुद्धा बंद झालेला आहे। तर त्या महिलांनी काय करायचं आहे, आता कुठून त्यांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। कारण ॲप पहिल्यांदा बंद झालेला होता, त्याच्यानंतर वेबसाईट सुरू केलेली होती। तर वेबसाईटवरती लवकरात लवकर सर्व महिलांचे फॉर्म वेबसाईटवरून भरलेले होते आणि ते फॉर्म पात्र ठरलेले होते। तर वेबसाईट बंद का झालेली आहे ते सुद्धा बघून घेऊयात। तर इथं बघू शकता वेबसाईट आपण डाव्या साईडला दाखवलेली आहे। वी विल बी बॅक सून, म्हणजे लवकरात लवकर आम्ही हे सुरू करणार आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला वेबसाईट बंद केलेली आहे, त्याचं कारण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। त्याचं कारण सुद्धा बघू शकता, त्याच्याच खाली दिलेलं आहे, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, आवर वेबसाईट इज करंटली अंडरगोईंग शेड्युल्ड मेंटेनन्स, थँक्यू फॉर युअर अंडरस्टँडिंग। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी आपली माफी मागितलेली आहे। आपण जी इनकन्व्हिनियन्स करतोय, म्हणजे आपण जे कॉम्प्रोमाइज करतोय की लवकरात लवकर वेबसाईट सुरू करा, याच्यासाठी सरकारने सुद्धा आपली माफी मागितलेली आहे। कारण सध्याच्या स्थितीला ही जी वेबसाईट आहे अंडरगोईंग, म्हणजे सध्या स्थितीला तिच्यावरती काम चालू आहे। तिच्यामध्ये सध्याच्या स्थितीला काही भरपूर अपडेट करता येणार आहेत, जेणेकरून ज्या ज्या महिलांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला इन रिव्ह्यू आहेत, इन पेंडिंग आहेत, किंवा काही महिलांचे फॉर्म रिजेक्टेड सुद्धा झालेले आहेत, या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन वेबसाईट पोर्टल सुरू केलं होतं। परंतु त्याच्यावरती सुद्धा भरपूर प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत, कारण राज्यातील भरपूर महिलांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत। काही महिलांनी तर अजून अर्ज सुद्धा केलेला नाही, त्याच्यामुळे भरपूर लोड येऊन वेबसाईटला प्रॉब्लेम आलेला आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडासा बदल करण्यात येणार आहे। आता ॲपविषयी बघून घेऊयात। आता हा नारी शक्ती दूत ॲप आहे। सध्याच्या स्थितीला स्लो चालला, परत मध्ये पण चांगल्या पद्धतीने चलत होता। मी पण भरपूर फॉर्म भरलेले आहेत नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून। तर काही महिलांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहे। आता माझ्याकडे 1-2 फॉर्म पेंडिंगला आहेत, त्याचं सुद्धा मला लवकरात लवकर सोल्युशन काढायचं आहे। तर हे ॲप सुद्धा सध्याच्या स्थितीला ओपन होत नाही। काही महिलांना स्टेटस सुद्धा चेक करता येत नाहीत की त्यांचा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहे का, इन पेंडिंग आहे का, त्यांचा फॉर्म सबमिट झालेला आहे आणि सक्सेसफुली झालेला आहे। तर काही महिलांना SMS व्हेरिफिकेशन असे सुद्धा प्रॉब्लेम येत आहेत। परंतु नारी शक्ती दूत ॲप तुम्ही बघू शकता, सध्याच्या स्थितीला लगेच चेक करा, नारी शक्ती दूत ॲप सुद्धा चालत नाही। तर याच्यावरती नवीन अर्ज सुद्धा ॲक्सेप्ट केले जात नाहीत। तर याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲप, वेबसाईट पोर्टल हे 2 पर्याय शोधून काढलेले होते। म्हणजे ज्या महिलांना ॲपवरून फॉर्म भरायचा आहे त्यांनी ॲपवरून फॉर्म भरायचा होता, आणि काही महिलांना वेबसाईटवरती सुद्धा फॉर्म भरायचा होता। कारण नारी शक्ती दूत ॲप स्लो चलत असल्यामुळे भरपूर महिलांना याचा त्रास झालेला आहे। तर हे दोन्ही ॲप सध्याच्या स्थितीला चालू नाहीत। तर काही महिलांचे फॉर्म इन पेंडिंग आहेत। आता इन पेंडिंग याचा अर्थ तुमचा फॉर्म अजूनही चेक केलेला नाही। ज्या वेळेस तुमचा फॉर्म चेक केला जाईल त्यावेळेस तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये सक्सेसफुली सबमिटेड डन असं दाखवल, नाहीतर तुमचा फॉर्म अपात्र ठरवला जाईल आणि त्याचं कारण सुद्धा तिथेच दिसणार आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या महिलांचे फॉर्म इन पेंडिंगमध्ये आहेत तर तुमचा फॉर्म अजूनही चेक केलेला नाही, कारण तुमच्या आधी ज्या ज्या महिलांनी फॉर्म पूर्णपणे भरून दिलेला आहे त्यांचे फॉर्म आताच्या सध्याच्या स्थितीला चेक केले जात आहेत। त्याच्यानंतर तुमचा ज्यावेळेस नंबर येईल त्यावेळेस तुमचा फॉर्म हा चेक केला जाणार आहे। आता आपण मागाशी व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यावरती बघू शकता, ज्या महिलांचे फॉर्म पात्र झालेले आहेत त्यांना सुद्धा अजून एक अपडेट आहे, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा ते अपडेट करायचे आहे, तरच ते पात्र ठरून सुद्धा अपात्र ठरणार नाहीत। त्याच्याच पुढे बघू शकता काही महिलांचे SMS व्हेरिफिकेशन राहिलेले आहेत। आता नारी शक्ती दूत ॲप सध्या बंद आहे, पण चालू झाला की तुम्ही SMS व्हेरिफिकेशनला काय करायचं आहे, जर तुम्ही KYC केले नाही तर तुम्हाला 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान एकूण 3,000 रुपये भेटणार नाहीत। म्हणजे तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये भेटणार आहेत। परंतु तुम्ही जर ही KYC केली नाही तर तुम्हाला 3,000 रुपये भेटणार नाहीत।
कारण SMS व्हेरिफिकेशन म्हणजे OTP व्हेरिफिकेशन. ज्यावेळेस तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तिथं टाकचाल त्याच्यावरती OTP येणार आहे, परंतु तो नंबर आधार कार्ड लिंक पाहिजे आणि आपल्याला OTP सबमिट करून द्यायचा आहे. तर काही महिलांचे फॉर्म रिजेक्टेड सुद्धा झालेले आहेत. कारण सर्वात जास्त टेन्शन रिजेक्ट झालेल्या महिलांना आहे, कारण त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. परंतु त्याचं कारण पण आहे. तुम्ही जर फॉर्ममध्ये जर आधार कार्डाच्या दोन्ही बाजू अपलोड करायला लावलेल्या आहेत आणि तिथं तुम्ही आधार कार्डाची एक बाजू आणि दाखल्याची एक बाजू जर अशी टाकली तर तुमचा फॉर्म 100% रिजेक्टेड होणार आहे. कारण त्यांना असं समजतं या अटी शर्तीमध्ये बसत नाहीत, तरी पण यांनी फॉर्म भरायचा आहे म्हणून भरून दिलेला आहे. पात्र ठरलं तर ठरलं अशा पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत असं त्यांना वाटतं. परंतु तुम्ही पात्र ठरणार असतात, अटी शर्तीमध्ये बसणार असतात, परंतु तुम्ही फॉर्म चुकीचा भरला. चुकीचा भरणं म्हणजे कागदपत्र चुकीच्या जागी अपलोड करणे. त्याच्यामुळे 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला हा ॲप चालू होईल. नारी शक्ती दूत ॲपवरून जर भरला असेल किंवा वेबसाईट पोर्टलवरून भरला असेल तर तिथं बघायचं आहे आपलं काय चुकलेलं आहे, कुठं काय आपण कोणती माहिती चुकीची भरलेली आहे किंवा कागदपत्र चुकीचे अपलोड केलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन आपल्याला एडिट नावाचा ऑप्शन येणार आहे. एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून काय चुकलं ते